हियर सुरुवातीच्या व्हिडिओ नंबर 4 मध्ये काही प्रॉब्लेम्स होते. आता व्हिडिओ 5 मध्ये आपण बाकीचे प्रॉब्लेम्स बघूया. हियर फर्स्ट इज इंटिग्रल ऑफ dx अपॉन 1 प्लस e चा पावर मायनस x. ओके, मग I इज इक्वल टू बघा रे सोल्युशन मध्ये मी प्रॉब्लेमला रिपीट करतो ना. मग काय झालं, dx अपॉन 1 प्लस, आता e चा पावर मायनस x असेल ना तर त्याला कन्वर्ट करायचं 1 अपॉन e चा पावर x रे. वी नो दॅट जर समजा निगेटिव्ह पावर असेल तर आपण त्याला कन्वर्ट करतो 1 अपॉन e रिज टू पावर x, नाही का. मग आता I इज इक्वल टू बघा काय करणार, मी त्याला क्रॉस करतोय, चालेल. मग आता त्याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं, किती dx अपॉन हियर किती e चा पावर x प्लस 1 रे अपॉन e चा पावर x. ओके, these are numerator denominator, इसको फिर ऊपर उछालो, मीन्स रिमेनिंग क्वांटिटी रे I इज इक्वल टू e चा पावर x dx अपॉन e चा पावर x प्लस 1. ओके, आता आपल्याला माहित आहे ना की या कोणाचा डेरिव्हेटिव्ह, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह वरती न्यूमरेटरला असतं. डायरेक्ट लिहिलं तरी चालतं, म्हणजे असं या पद्धतीने लिहितात ddx ऑफ e चा पावर x प्लस 1 इज इक्वल टू, जर e चा पावर x असेल तर मग काय यूज करून राहिलो मी बघा, इंटिग्रल ऑफ बघा f डॅश x अपॉन f ऑफ x असेल तर त्याचा आन्सर तुम्हाला लिहिता येते log ऑफ f ऑफ x प्लस c. किंवा आपण असंही म्हणणार की डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर ऍडजेसिंग न्यूमरेटर, याचा आन्सर आपल्याला लिहिता येतं log ऑफ डिनॉमिनेटर e चा पावर x प्लस 1 प्लस किती येतं c. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम dx अपॉन 3x प्लस 7 x टू पावर n. मग I इज इक्वल टू, पुन्हा प्रॉब्लेमला रिपीट करतो रे. मग I इज इक्वल टू बघा dx अपॉन 3x प्लस 7 इंटू x चा पावर मायनस 1. सो मी सांगितलं तुम्हाला की रेस टू पावर जर निगेटिव्ह टर्म असेल तर त्याला कन्वर्ट करायचं आहे बरं. I इज इक्वल टू dx अपॉन बघा 3x प्लस रे 7 x चा पावर किती येतं n. आता क्रॉस मल्टिप्लाय करा बरं. I इज इक्वल टू dx अपॉन किती, मग आता इथे 3, मग आता इथे बेस आर सेम पॉवरची ऍडिशन, इथे कोण आहे x चा पावर n त्याचा पावर 1 म्हणजे किती x चा पावर n प्लस 1 प्लस 7 अपॉन f रेस टू पावर n है. दीज आर न्यूमरेटर डिनोमिनेटर, इसको फिर ऊपर उछालो, मींस रिमेनिंग क्वांटिटी x रेस टू पावर n dx अपॉन 3 इंटू x चा पावर n प्लस 1 प्लस किती येतं 7. ओके, मग आता इथे तुमच्या लक्षात येईल की डिनॉमिनेटरची जर डिनॉमिनेटर पुटअप ठेवला तर ही टर्म रिमूव्ह करते ना तो. मग मी ही पूर्ण व्हॅल्यू पुट ठेवतो. आता पुट 3 इंटू x चा पावर n प्लस 1 प्लस 7 इक्वल टू t, म्हणजे काय रे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x ना. 3 कशी टर्म आहे, कॉन्स्टंट. आता x चा पावर n प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह किती येईल, पावर को फिर नीचे n प्लस 1 आणि पॉवर मधून एक कमी करायचा एक रेस टू पॉवर n, आणि आता 7 चा डेरिव्हेटिव्ह 0, t चा रे dt अपॉन dx. रिमूव्ह कोण करायचंय तुम्हाला, x चा पॉवर n ना, म्हणजे आता x चा पॉवर n dx, बाकीची टर्म कॉन्स्टंट आहे ती कोणाला द्यायची, dt ला. देयरफॉर x चा पॉवर n dx इज इक्वल टू 1 अपॉन 3 इंटू n प्लस 1 किती रे, dt. मग I पहा बरं कसं चेंज करणार मी. These are याची व्हॅल्यू किती, 1 अपॉन 3 इंटू n प्लस 1 dt अपॉन ही व्हॅल्यू t. कॉन्स्टंटला बाहेर काढा, 3 इंटू n प्लस 1 इंटिग्रल ऑफ dt अपॉन t. आता dt अपॉन t चे इंटिग्रल माहित आहे आपल्याला, log t असतं. 1 अपॉन 3 इंटू n प्लस 1 इंटू कोण रे, log t प्लस c, आणि t ची ओरिजिनल व्हॅल्यू लिहून घ्यायची 3 इंटू n प्लस 1 लॉग ऑफ t ची व्हॅल्यू काय कन्सिडर केली आपण, 3 इंटू x चा पॉवर n प्लस 1 प्लस 7 प्लस किती येतं c. ओके, इंटिग्रल ऑफ 3x प्लस 2 इंटू इन रूट ऑफ x मायनस 4 किती येतं dx. ओके, मग आता इथे बघूया आपण की पूर्ण व्हेरिएबल कन्वर्शन आहे, म्हणजेच आपल्याला कंपोजिट व्हॅल्यू जर मी पुटअप ठेवत असेल ना तर मग त्याला रिप्लेसमेंट करायचं इन टर्म्स ऑफ न्यू व्हेरिएबल मध्ये. मग पुट रे x मायनस 4 इज इक्वल टू किती घेतो t,
त्याला मी डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू कोण येतं हियर x. x चा डेरिव्हेटिव्ह 1 -4 चा तर 0 ना, dt अपॉन dx म्हणजे देअरफॉर dx इज इक्वल टू कोण येतं dt ना रे. मग आता इथे बघा, इथे dx ची व्हॅल्यू रिप्लेस झाली dt ला. मग आता काय करावं लागेल आपल्याला, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल इन टर्म्स ऑफ t ला. म्हणजे काय म्हणाल, x इज इक्वल टू सांगा 4 + t. मग I कसा रिटर्न करा, I इज इक्वल टू इंटिग्रल ऑफ 3 into t ची x ची व्हॅल्यू सांगा किती येतं 4 + t किंवा t + 4 + t करूया, प्लस किती येतं 2 इन ब्रॅकेट. आता इथे किती इन रूट ऑफ t आणि नंतर रे dt. मग I इज इक्वल टू बघा ना, मल्टिप्लाय तर करा किती 12 + 3t + 2 into t चा पावर 1/2 dt ना. मग I इज इक्वल टू बघूया किती, आता इथे 12 + 2 किती 14 + 3t into t चा पावर 1/2 कोण dt. आता t च्या पावर 1/2 नी मल्टिप्लाय तर करा किती येतं सांगा 14 into t चा पावर 1/2 प्लस 3 into t. आता बघा इथे t आहे इथे t आहे, बेसार सेम पॉवरची ऍडिशन होणार. 1 + 1/2 किती रे 3/2 कोण येतं dt. नाउ सेपरेट दिस व्हॅल्यू 14 into इंटिग्रल ऑफ t चा पावर 1/2 dt प्लस 3 into रे t चा पावर 3/2 कोण येतं dt. मग I इज इक्वल टू बघा ना 14 कॉन्स्टंट, t चा पावर 1/2 चे इंटिग्रल पॉवर मध्ये 1 ऍड करून टाका ना, t चा पावर 3/2 अपॉन 3/2 प्लस रे 3 into t चा पावर किती 3/2 प्लस 1 किती येणार, हियर प्लस 1 ऍड करायचा म्हणजे 5/2 अपॉन 5/2 प्लस c. इसको फिर ऊपर आणि ओरिजिनल व्हॅल्यू तुम्ही ठेवून द्यायची t ची. 14 2 जा रे 28 अपॉन 3 किती येतं, t ची व्हॅल्यू सांगा मला किती x - 4 चा पावर 3/2, 3 2 जा किती 6/5, x - 4 चा पावर 5/2 प्लस किती येतं c. ओके, नेक्स्ट एक्सरसाइज 3.2 a मधलं 6 प्रॉब्लेम्स आपण स्टडी करूया. ठीक आहे, बघा आता इंटिग्रल ऑफ x² + 2 अपॉन x² + 1 into a चा पावर x + tan इनवर्स x. साधं टेक्निक आहे आपलं की जर टर्म कंपोजिट असेल, द टर्म आर कंपोजिट, देन हियर सब्स्टिट्यूट दिस वैल्यू. अगर वो वैल्यू कंपोजिट है तो उस वैल्यू को आप पुट अप रखना है आपको. पुट कितना x प्लस कितनी वैल्यू रे tan इनवर्स x बराबर t. अभी इसको आपको x के सापेक्ष डिफरेंशिएट करना है. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू कितना x, x का डेरिवेटिव 1, tan इनवर्स का डेरिवेटिव देखो 1/1 + x² बराबर रे dt अपॉन dx. इस टर्म को आपको रिमूव करना है. ठीक है, देखो फिर क्या होगा, अभी इसको क्रॉस कर लो 1 + x² + 1 अपॉन रे 1 + x² इज इक्वल टू dt अपॉन dx ना. कितना लिखोगे x² + 2, यहाँ इसको इंटरचेंज कर सकते हो x² + 1 dx बराबर dt. ये पूरी वैल्यू रिमूव हो गई ना, तो I कैसा रिटर्न करोगे आप, दिस वैल्यू इज x² + 2 अपॉन x² + 1 dx का वैल्यू कितना होगा dt होगा. तो a का पावर देखो, a का पावर t dt, तो a का पावर t का इंटीग्रल a का पावर t अपॉन कोण log t प्लस c. अभी t का वैल्यू लिखना है आपको, क्या होगा x प्लस tan इनवर्स x अपॉन हियर सॉरी अपॉन हियर log a हियर अपॉन log a प्लस कितना c. ओके, उसी एक्सरसाइज का 7 नंबर का प्रॉब्लम, इंटीग्रल ऑफ e चा पावर x इनटू log ऑफ इन ब्रॅकेट मध्ये sin ऑफ e चा पावर x अपॉन tan ऑफ e रेज टू पॉवर x dx. सोल्युशन मध्ये पुन्हा प्रॉब्लेमला मी रिपीट करतो I इज इक्वल टू, मग बघा ना रे काय म्हणाल, I इज इक्वल टू e चा पावर x इनटू log ऑफ sin कोण येतं e चा पावर x आणि 1/tan काय म्हणतो आपण cot ऑफ e चा पावर x कोण dx. आता आपण सांगितलं की कंपोजिट व्हॅल्यू पुट अप ठेवा, पण साइन जर पुट अप ठेवलं तर कुठेच मला कॉस दिसत नाही ना. मग काय करायचं, अशा केस मध्ये ही पूर्ण व्हॅल्यू मी पुट अप ठेवतोय I इज इक्वल टू,
मग बघा आता काय करणार, पूर्ण व्हॅल्यू पुट म्हटल्यानंतर पुट लॉग ऑफ हियर साइन e चा पॉवर x इज इक्वल टू t पुट अप ठेवू आपण. मग काय म्हणाल तुम्ही, याला डिफरन्शिएट करणार आहे विथ रिस्पेक्ट टू कोण येतं x ना. मग आता इथे बघा काय करणार, डिफरन्शिएट म्हटल्यानंतर मेन फंक्शन कोण आहे लॉग, लॉग नंतर येणारी सर्व व्हॅल्यू कंपोजिट, म्हणजे याला आपण x कॉल केलं sin e चा पॉवर x ला, तर log x चा डेरिव्हेटिव्ह सांगा. 1/x म्हणजे कोण, sin ऑफ e चा पॉवर x. ज्याला कन्सिडर केलं रे त्याच्या डेरिव्हेटिव्हनी काय करायचं, मल्टिप्लाय. ओके, मग आता इथे बघा ना 1/sin e चा पॉवर x, पुन्हा sin ऑफ e चा पॉवर x चा डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह माहित नाही ना, याला x समजा, sin चा डेरिव्हेटिव्ह cos ऑफ e चा पॉवर x. ज्याला कन्सिडर केलं कोणाला, e चा पॉवर x, त्याचा डेरिव्हेटिव्ह e चा पॉवर x dt upon dx. we know that cos upon sin ला काय म्हणता तुम्ही, cot अनारे. ओके, मग बघा आता किती, cot of e चा पॉवर x into e चा पॉवर x dx is equal to dt. e चा पॉवर x ला शिफ्ट करा तिकडे, e चा पॉवर x into cot of e चा पॉवर x dx is equal to कोणाला, dt. ओके, म्हणजे ही पूर्ण टर्म प्रॉब्लेम मधून रिमूव्ह झाली ना. मग I इज इक्वल टू किती लिहिता तुम्ही बघा, इंटिग्रल ऑफ काय झालं आता, लॉग ऑफ sin e चा पॉवर x ला मी t कॉल केलं, पूर्णच्या पूर्ण व्हॅल्यू dt. मग t चं इंटिग्रल कोण, t² अपॉन 2 प्लस c म्हणजे 1/2. t ची ओरिजिनल व्हॅल्यू सांगा मला किती येतं, t ची व्हॅल्यू लॉग ऑफ sin e चा पॉवर x चा होल 3² प्लस c. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम 8 नंबर. मग I इज इक्वल टू पुन्हा प्रॉब्लेमला रिपीट करतोय, इंटिग्रल ऑफ e चा पॉवर 2x प्लस 1 अपॉन e चा पॉवर 2x मायनस 1 किती येतं dx. मग बघा आता काय करणार, या टर्मला स्प्लिट अप करा बरं, 2x ला e चा पॉवर x into e चा पॉवर x प्लस 1, याला डिनॉमिनेटरला e चा पॉवर x into e चा पॉवर x मायनस 1 dx आहे. मग काय दिसतं बघा, e चा पॉवर x तुम्ही कॉमन घेऊन टाका, कॉमन घेतल्यानंतर किती राहतं, e चा पॉवर x प्लस 1 अपॉन e चा पॉवर x. इथे e चा पॉवर x कॉमन घेऊया आपण, मग इथे किती राहील, e चा पॉवर x मायनस 1 अपॉन e चा पॉवर x dx. दिस टर्म गेट्स कॅन्सल. आता इथे बघा ना, न्यूमरेटर डिनॉमिनेटर, मग I इज इक्वल टू काय लिहिता, e चा पॉवर x प्लस e चा पॉवर मायनस x. इथे e चा पॉवर x मायनस e चा पॉवर मायनस x dx. मग आता इथे जर थोडंसं ऑब्झर्व केलं तर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह मला न्यूमरेटरला दिसतो, e चा पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह हा आणि मायनस e चा पॉवर मायनस x चा डेरिव्हेटिव्ह हा ना. याला असं डायरेक्टली लिहिता येतं ddx ऑफ e चा पॉवर x मायनस e चा पॉवर मायनस x असेल तर e चा पॉवर x प्लस e चा पॉवर मायनस x. काय यूज कराल, f' अपॉन f असेल तर त्याचा आन्सर रे लॉग ऑफ f प्लस c. म्हणजे काय म्हणायचं, हा एरो महत्त्वाचा आहे आपला. डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर ऍडजस्टिंग न्यूमरेटर असेल तर त्याचं डायरेक्ट आन्सर लिहिता येते लॉग ऑफ डिनॉमिनेटर, म्हणजे e चा पॉवर x प्लस e चा पॉवर मायनस e चा पॉवर x प्लस किती येतं c. अजून तुम्हाला पुढे सिम्प्लिफाय करता येतं. ठीक आहे, मग आता पुढे सिम्प्लिफाय करायचं असेल तर या पद्धतीने जाता येईल, e चा पॉवर x मायनस रे 1 अपॉन e चा पॉवर x प्लस c, क्रॉस मल्टिप्लाय करा, लॉग ऑफ रे e चा पॉवर 2x मायनस 1 अपॉन e चा पॉवर x प्लस किती येतं c. या पद्धतीने सुद्धा कन्वर्शन तो लिहू शकतो. नेक्स्ट 12 नंबरचा प्रॉब्लेम, इंटिग्रल ऑफ e चा पॉवर 3 log of x into x raised to power 4 plus 1 चा raised to power minus 1 dx. मग आता सोल्युशन मध्ये रे पुन्हा प्रॉब्लेमला रिपीट करा. मग आपण काय सांगतो बघा ना, कि log ला मल्टीपल सम टर्म प्रेजेंट असेल रे तो उसको फिर ऊपर उछालो, e चा पॉवर log of x क्यूब. आता रेस टू पॉवर मायनस 1 असेल तर ती टर्म डिनॉमिनेटरला जाणार ना, 1 अपॉन x टू पॉवर 4 प्लस 1 dx. आणि वी नो दॅट ना e चा पॉवर log of f of x असेल तर एक्सपोनेन्शियल अँड लॉग आर अपोजिट ऑपरेशन, दे गेट्स कॅन्सल. किती येतं, फक्त f of x येतं.
मग I इज इक्वल टू किती x क्यूब अपॉन x चा पॉवर 4 प्लस 1 dx. म्हणजे निश्चितच याचा हा डेरिव्हेटिव्ह आहे पण 4 ला बॅलन्स करावा लागेल. त्यापेक्षा आपण पुट ठेवलं तरी चालेल. पुट बघा x रेस टू पॉवर 4 प्लस 1 इक्वल टू t. म्हणजे तुम्हाला सबस्टिट्यूशन समजलं पाहिजे बरं या प्रॉब्लेमला. म्हणजे तुम्हाला अशी व्हॅल्यू पुट अप ठेवायची की त्याचा डेरिव्हेटिव्ह त्यांनी रिमूव्ह केला पाहिजे ना. म्हणजेच मग डिनॉमिनेटरची व्हॅल्यू जर पुट ठेवली तर हा रिमूव्ह करतोय. मग काय करणार तुम्ही डिफरंशिएट विथ रिस्पेक्ट टू x रे. x चा पॉवर 4 चा डेरिव्हेटिव्ह पावर को फिर नीचे 4 into x क्यूब 1 चा तर 0 आणि dt अपॉन dx. कोणाला रिमूव्ह कराल x क्यूब ला. 4 पाहिजे नाही ना तुम्हाला. तो कोणाला द्यायचा रे dt ला. काय म्हणाल x क्यूब dx ची व्हॅल्यू 1/4 dt. मग I इज इक्वल टू सांगा बरं त्याला किती 1/4 dt अपॉन t. मग रे 1/4 कॉन्स्टंट. मग किती लिहिता dt अपॉन t. मग रे I इज इक्वल टू 1/4 dt अपॉन t चे इंटिग्रल log t प्लस c. म्हणजेच रे 1/4 t ची ओरिजिनल व्हॅल्यू सांगा log ऑफ कोण आहे x रेस टू पॉवर 4 प्लस 1 प्लस किती येतं c. ओके. हा 13 नंबरचा प्रॉब्लेम्स बघा. इंटिग्रल ऑफ इन रूट ऑफ tan अपॉन sin x into cos x. महत्त्वाचं प्रॉब्लेम्स आहे बघा. I इज इक्वल टू मी रिपीट करणार थोडंसं ऍडजस्टमेंट करतो या प्रॉब्लेमला. I इज इक्वल टू रे इन रूट ऑफ कोण tan x ना. मग मी काय करणार इथे sin x अपॉन cos x. इथे एकच cos होता ना म्हणून किती केलं cos स्क्वेअर x. cos cos कॅन्सल आलं ओरिजिनल प्रॉब्लेम. मग आता इथे किती dx. मग I इज इक्वल टू बघा इन रूट ऑफ कोण tan x sin अपॉन cos रे tan x ना. ठीक आहे. आता 1 अपॉन cos म्हणजे काय लिहिणार sec स्क्वेअर कोण dx रे. मग आता इथे काय म्हणतो पाहणार आता आपण कसं झालं कन्वर्शन. रूट x अपॉन x असेल तर याला तुम्ही काय लिहिता या x ला चेंज करा. रूट x into रूट x. एक रूट x कॅन्सल रिमेनिंग रूट x. म्हणजे कोणती व्हॅल्यू मिळेल मला sec स्क्वेअर x dx रे अपॉन कोण इन रूट ऑफ कोण आलं tan x ना. पुन्हा तेच ना रे tan चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर आहे पण टर्म रूट मध्ये येतो ना. म्हणजे काय म्हणाल ddx लक्ष द्या tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. काय यूज कराल तुम्ही बघा. काय आपण फॉर्म्युला वापरली f डॅश x अपॉन इन रूट ऑफ f ऑफ x असेल तर तो म्हणतो की त्याचा आन्सर 2 into इन रूट ऑफ f ऑफ x आहे. इथे सुद्धा तोच पॅटर्न आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर ऍडजेसिंग न्यूमरेटर. पण डिनॉमिनेटर ची टर्म जर रूट मध्ये असेल तर हा फॉर्म्युला यूज करता येतो. 2 into इन रूट ऑफ f ऑफ x म्हणजे रे 2 into कोण tan x प्लस किती येतं c. ओके. नेक्स्ट 17 नंबरचा प्रॉब्लेम. इंटिग्रल ऑफ 10 into x चा पॉवर 9 प्लस 10 रेस टू पॉवर x into log 10 अपॉन 10 टू द पॉवर x प्लस x रेस टू पॉवर 10. म्हणजे तुमच्या लक्षात येतं की या डिनॉमिनेटरचा बघा 10 रेस टू पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह हा येतो आणि x चा पॉवर 10 चा डेरिव्हेटिव्ह हा डायरेक्टली लिहिता येतं किंवा पुट अप ठेवलं तरी चालेल. पुट बघा किती येतं रे 10 चा पॉवर x प्लस x चा पॉवर 10 इज इक्वल टू t. इझिली डिफरंशिएट करायचंय बरं त्याला विथ रिस्पेक्ट टू कोण रे x. 10 रेस टू पॉवर x चा डेरिव्हेटिव्ह 10 रेस टू पॉवर x into log 10. x चा पॉवर 10 पॉवर को फिर नीचे आणि पॉवर मधून एक मायनस करायचा dt अपॉन dx. मग याला अरेंज करून घ्यायचं 10 into x चा पॉवर 9 प्लस 10 रेस टू पॉवर x into log 10 dx इक्वल टू कोण येतं dt. पूर्ण टर्म मिळतं ना मला. मग I इज इक्वल टू बघा काय पूर्ण व्हॅल्यू ही रिमूव्ह झाल्यानंतर dt ना रे dt अपॉन t. dt अपॉन t log t प्लस c. म्हणजेच मग t ची व्हॅल्यू सांगा मला 10 रेस टू पॉवर x प्लस x रेस टू पॉवर 10 प्लस किती येतं c. ओके. बघा 18 नंबरचा प्रॉब्लेम्स किती. इंटिग्रल ऑफ x चा पॉवर n मायनस 1 अपॉन इन रूट ऑफ 1 प्लस 4 into x रेस टू पॉवर n. मग रे आता सोल्युशन मध्ये पुन्हा प्रॉब्लेमला रिपीट करायचं. म्हणजे तुमच्या आता इतके प्रॉब्लेम घेतल्यानंतर सर्व डाऊट क्लिअर व्हायला पाहिजे की मग अशी टर्म पुट अप ठेवतो की ज्याचा डेरिव्हेटिव्ह त्यांनी रिमूव्ह केला पाहिजे.
कोणती टर्म आहे बघा, मग ही टर्म ना कंपोजिट व्हॅल्यू ही पुट अप ठेवतो, पुट 1 प्लस 4 इंटू x रेस टू पॉवर n ची व्हॅल्यू t. आता रे डिफरंशिएट करा विथ रिस्पेक्ट टू x. 1 चा डेरिव्हेटिव्ह किती येणार 0. 4 कशी टर्म आहे कॉन्स्टंट, पॉवर को फिर नीचे n इंटू x रेस टू पॉवर n मायनस 1 t चा डेरिव्हेटिव्ह dx अपॉन dt अपॉन dx. कोणाला रिमूव्ह कराल, x चा पॉवर n मायनस 1 ला रिमूव्ह कराल ना, मग dx ला क्रॉस करा, ही व्हॅल्यू dt ला देऊन टाकायची. किती x चा पॉवर n मायनस 1 dx इज इक्वल टू 1 अपॉन 4n किती येतं dt. मग I इज इक्वल टू बघा रे किती येतं 1 अपॉन 4n dt अपॉन कोण येतं इन रूट ऑफ t. मग 1 अपॉन 4n तर कॉन्स्टंट, मग dt अपॉन रूट t ना, मग dt अपॉन रूट t चं इंटिग्रल काय शिकलो आपण, I इज इक्वल टू 1 अपॉन 4n 2 इंटू इन रूट ऑफ t प्लस c. 2 2 जा 4 न रे, म्हणजे 1 अपॉन टॉइस n, t ची व्हॅल्यू सांगा 1 प्लस 4 इंटू x चा पॉवर n प्लस किती येतं c. ओके हा बघा आता 20 नंबरचा प्रॉब्लेम्स बघूया. I इज इक्वल टू रिपीट करतो रे, मग इंटिग्रल ऑफ x चा पॉवर 5 इंटू इन रूट ऑफ a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर dx. थोडंसं अनालिसिस करता येईल प्रॉब्लेमचं आपल्याला, तोपर्यंत तुम्ही प्रॉब्लेमला प्रॉपर ऑब्झर्व करणार नाही. काय पुटअप ठेवायचं आहे, म्हणजे पुटअप ठेवल्यानंतर काय कंडिशन आहे आपली, जर ती व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट ठेवत असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा त्यांनी रिमूव्ह केला पाहिजे, हे पहिलं काम आहे. आता कंपोजिट कोण आहे a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर, मग x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे टॉइस x येतं ना, म्हणजे इथे x च पाहिजे ना आपल्याला, म्हणजे x रेस टू पॉवर 5 ला मला चेंज करता येतं. काय म्हणाल x चा पॉवर 4 x इंटू इन रूट ऑफ a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर कोण येतं रे dx ना. मग आता कंपोजिट व्हॅल्यू कोण दिसून राहिली तुम्हाला ही, मग ती व्हॅल्यू पुट अप ठेवा, पुट रे a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इज इक्वल टू t. त्याला मी डिफरंशिएट करतो विथ रिस्पेक्ट टू कोड x. a स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 0, x स्क्वेअर चा टॉइस x इज इक्वल टू dt अपॉन dx. मग काय करणार, आता आपल्याला रिमूव्ह कोण करायचं आहे x dx ना, 2 पाहिजे नाही तर तो dt ला द्या म्हटलं मी. x dx ची व्हॅल्यू 1/2 कोण येतं dt. ओके मग आता I इज इक्वल टू बघा रे काय म्हणाल तुम्ही आता a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर ना, इथे जर मी x स्क्वेअर ची व्हॅल्यू काढतो म्हटलं तर किती t मायनस कोण येतं बघा, t मायनस कोणाला a स्क्वेअर. आपल्याला इथे व्हॅल्यू कोणाची काढायची, कारण की प्रॉब्लेम पूर्ण इन द टर्म्स ऑफ t मध्ये लागेल ना मला. मग इंटिग्रल ऑफ x रेस टू पॉवर 4 ला लिहिता येतं x स्क्वेअर चा होल 3 स्क्वेअर. एका x स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे t मायनस a स्क्वेअर चा स्क्वेअर, आणि नंतर x dx तर आपण 1/2 dt घेतलं. मग इथे पहा बरं किती येतात इन रूट ऑफ t रे, मग इन रूट ऑफ t म्हणजे कोणती व्हॅल्यू, आता ही व्हॅल्यू इन रूट ऑफ t, आणि x dx ची व्हॅल्यू येणार 1/2 कोण येतं dt. मग काय करतो रे मी बघा, आता 1/2 कॉन्स्टंट टर्म आहे ना तुमची, मग किती लिहिणार तुम्ही, याचं एक्सपान्शन सुद्धा करावं लागेल बरं. t स्क्वेअर मायनस टॉइस किती येतं ab t इंटू हियर a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर ना, म्हणजे याचा स्क्वेअर म्हणजे a किती येतं बघा, याचा स्क्वेअर a चा पॉवर 4. ओके मग आता इथे बघूया आपण किती लिहितात इंटू t चा पॉवर 1/2 कोण येतं dt. मग रे बघा आता I इज इक्वल टू 1/2 इंटिग्रल ऑफ, याला मल्टिप्लाय तर करू ना आपण. मग आता t, या t चा पॉवर 1/2 नी जर मल्टिप्लाय केलं तर बेसात सेम पॉवर ची एडिशन 2 प्लस 1/2, 2 2 जा 4 प्लस 1 t चा पॉवर 5/2 मायनस 2 इंटू रे 2a स्क्वेअर कॉन्स्टंट t चा पॉवर सांगा, पॉवर कोण आहे 1 प्लस 1/2 किती येते 3/2 प्लस a चा पॉवर 4 नंतर किती येतं t चा पॉवर 1/2 कोण येतं dt. आता याला सेपरेट केलं तरी चालेल, हा 1/2 ना, मग बघा किती इंटिग्रल ऑफ t चा पॉवर 5/2 dt मायनस टॉइस a स्क्वेअर t चा पॉवर 3/2 कोण येतं dt. नंतर रे प्लस a चा पॉवर 4 t चा पॉवर 1/2 कोण येतं dt. ओके मग इंटिग्रलला मी सेपरेट केलं. आता बघा किती लिहिणार तुम्ही 1/2 कॉन्स्टंट टर्म आहे
टी चा पावर 5/2 चं इंटिग्रल पॉवर मध्ये कोणी ऍड करा ना, टी चा पावर 7/2 अपॉन 7/2 मायनस रे टॉइस ए स्क्वेअर कॉन्स्टंट टी चा पावर 3/2 चं इंटिग्रल टी चा पावर 5/2 अपॉन 5/2 नंतर बघा प्लस रे कोणती व्हॅल्यू येणार, a चा पावर 4 कॉन्स्टंट टर्म आहे याच्यामध्ये 1 ऐड करा, t चा पावर 3/2 अपॉन 3/2 प्लस c, इसको फिर ऊपर उछालो, मींस रिमेनिंग क्वांटिटी 1/2 रे किती 2/7 t चा पावर 7/2 माइनस रे किती 4a² अपॉन 5 t चा पावर 5/2 प्लस रे टॉइस a चा पावर 4 अपॉन 3 t चा पावर 3/2 प्लस c. ओके, 2 नी मल्टिप्लाय करा किती येतं सांगा 1/7. t ची ओरिजिनल व्हॅल्यू सांगा मला किती a² प्लस x² चा पावर 7/2 माइनस रे किती टॉइस a² अपॉन 5 नंतर t ची व्हॅल्यू a² प्लस x² चा पावर 5/2 पुन्हा 2 नी डिवाइड करून टाका म्हणजे प्लस a⁴ 4 अपॉन 3 किती a² प्लस x² चा पावर 3/2 प्लस किती